नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आनंदाची बातमी आहे, थेट अनुदान खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला मिळून जाईल। त्यासोबतच एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया अतिशय आनंदाची बातमी। या ठिकाणी पहा, समाज विकास विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। दिव्यांग व्यक्तींच्या खात्यामध्ये थेट अनुदान जमा करण्यात येत आहे। आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी वेळोवेळी अनेक उपक्रम राबवले जात आहेत। फक्त काय आहे, दिव्यांग बांधवांना या उपक्रमांची माहिती नसते किंवा योजनांची माहिती नसते, त्यामुळे ते योजनांचा लाभ, उपक्रमांचा लाभ घेऊ शकत नाही। तर या ठिकाणी पहा, आपण आपल्या चॅनलवरती हाच प्रयत्न करत असतो की दिव्यांग बांधव असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांपर्यंत शासनाकडून येणारी प्रत्येक अपडेट पोहोचविण्याचं काम किंवा ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे, या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असते। तर या ठिकाणी पहा, समाज विकास विभागाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका अंतर्गत जाहीर प्रकटन करण्यात आलेलं आहे आणि हे प्रकटन 2026-27 या वर्षासाठी असणार आहे। आता या जाहीर प्रकटनामध्ये नेमकं काय माहिती आहे, कशा संदर्भात आहे, तर पहा, महिला व बाल विकास विभाग, त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाच्या योजना आहेत, मागासवर्गीयांसाठीच्या कल्याणकारी योजना आहेत, युवक कल्याणकारी योजना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना देखील या योजनेअंतर्गत, या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येत आहेत। आता दिव्यांग व्यक्तींसाठी नेमक्या कोणकोणत्या उपक्रम, कोणकोणत्या योजना पुणे महानगरपालिका अंतर्गत राबवण्यात येत आहेत, त्यासाठी तुम्हाला अप्लाय कुठे करायचं आहे, सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। पाहू शकता, दिव्यांग कल्याणकारी योजना, दिव्यांग विभागाच्या माध्यमातून, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात। आता पुणे महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत आणि त्यामध्ये पहिली योजना कोणती आहे, तर दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे। पहा, दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी किंवा आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नांपैकीच एक या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमाअंतर्गत पुणे मनपा हद्दीतील दिव्यांगांना म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 20,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत आहे। पहा, 20,000 रुपये इथं अर्थसहाय्य देण्यात येत आहे। 20,000 रुपयापेक्षा कमी असल्यास जी रक्कम कोटेशनमध्ये नमूद केलेली आहे तेवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल, परंतु जास्तीत जास्त या ठिकाणी पहा 20,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे। स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला या अर्थसहाय्याचा उपयोग होणार आहे। पहा, हे फक्त पुणे महानगरपालिकेअंतर्गत उपक्रम सुरू आहेत, परंतु पहा, दिव्यांग व्यक्तींना ऑल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमधील दिव्यांग व्यक्तींना जर स्वयंरोजगार करायचा असेल तर अशा पद्धतीचं अर्थसहाय्य हे शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतो वेळोवेळी। आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, पुणे महानगरपालिकेअंतर्गत 20,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा, दुसरी योजना, दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहा, दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल, व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य येथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे। ज्या अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींना समाज विकास विभागामार्फत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण मिळणार नाही, मात्र त्यांनी अशा खास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेतला असेल आणि तसेच ज्या संस्थेत प्रवेश घेतलेला आहे ती संस्था शासनमान्य अधिकृत संस्था असेल तर अशा संस्थेत जास्तीत जास्त या ठिकाणी पहा 10,000 रुपये किंवा संस्थेच्या प्रशिक्षणासाठी असणारी फी यापैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षण खर्चासाठी सुद्धा देण्यात येणार आहे। तर प्रशिक्षणासाठी सुद्धा इथं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे।
त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा तांत्रिक कोर्ससाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. पहा 10वी-12वी नंतर 10वीसाठी किंवा 12वीसाठी किंवा त्यानंतर तांत्रिक वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यवस्थापकीय, त्याचबरोबर संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी सुद्धा विद्यापीठीय मान्यता प्राप्त तांत्रिक कोर्सला प्रवेश घेण्यासाठी सुद्धा अशा अनेक कोर्ससाठी दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कालावधीत पर्यंत दरवर्षी 20,000 रुपये एवढं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. अशा प्रकारचा इथं शासनाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेअंतर्गत उपक्रम राबवला जात आहे. ज्या संस्थेत प्रवेश घेतलेला आहे ती संस्था मात्र शासनमान्य असणं गरजेचं आहे. पहा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा पद्धतीचं अनुदान उपलब्ध करून दिलं जात आहे प्रत्येक वर्षासाठी. तुम्ही ज्या म्हणजे तुमचं कोणतं कॅटेगरी आहे किंवा तुम्ही कोणत्या व्यवसाय निवडलेला आहे, डिप्लोमा निवडलेला आहे, डिग्री निवडलेली आहे, कोणत्या तुम्ही क्षेत्रामध्ये आहात, कोणती फील्ड आहे, त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी इथं 20,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे. बरोबर साहित्य खरेदीसाठी सुद्धा इथं अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. वेगवेगळ्या योजनांचं प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम पुणे महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येत आहे. आता अर्ज करण्यासाठी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी ही ऑफिशियल साईट आहे यावरती अर्ज करणं गरजेचं आहे. पुणे महानगरपालिकेची जी ऑफिशियल साईट आहे त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे.